नमस्कार मंडळी, कशी आहे सगळे. वेलकम बॅक टू माय चॅनल. हा दिवस आहे रामनवमीचा आणि खरंच खूप लेट झालं आहे पोस्टिंग करण्यासाठी. आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही सकाळपासून ते रात्रपर्यंत मी रामनवमी कसं साजरी केली, कशा प्रकारे साजरी करतो, हरिपाठ असतं संध्याकाळच्या वेळी, ते सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर तुम्ही लास्टपर्यंत ही व्हिडिओ बघा अशी माझी विनंती आहे. आणि सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू. धन्य मी त्रिभुवन माझे चक्रपाणी शिशोभित नाही दीक्षा भगवान की जय. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय राम जय राम जय राम. श्री राम जय राम हे रामाचं मंदिर आहे आणि यावर्षी 25 वर्ष पूर्ण झालेत. आणि या अशा प्रकारे अशी पूजा मांडली होती. सकाळीच पूजा, हवन आणि सगळं झालं होतं. आता 12 वाजले होते, त्याच्यामुळे रामाचं जन्म झाला आहे असं. आणि त्यासाठी पाळणा गातात आणि अशा प्रकारे पाळणा तिथे बाहेर गाणी बोलतात, पाळणा बोलतात आणि इकडे पाळणा हलते. सो अशा प्रकारे हे अनोखी क्षण आपल्याला बघायला भेटते. सो याचा आनंद घ्या. आणि संध्याकाळी हरिपाठ असणार. माझे वडील आहेत आणि हे ॲक्च्युली माझ्या मम्मीचं गाव आहे.
माझ्या पप्पांचं गाव भाले आहे. आम्ही तिकडेही जातो, पण रामनवमीला आम्ही मम्मीच्या गावीच आम्ही इकडे येतो आणि खूप छान वाटतं असं. इकडे सगळे ओळखीचे पण आहेत आणि लहानपणापासून आम्ही इकडेच जास्त आम्ही येतो पप्पांना. इथे आता पाया पडण्यासाठी लाईन झालेली आहे आणि इथे सीतेची ओटी भरणार आहे. सो अशा प्रकारे बायकांची गर्दी जमलेली आहे पाया पडण्यासाठी आणि ओटी भरण्यासाठी. रामनवमीच्या निमित्ताने बायकांना खरंच आराम भेटतो, कारण की 3 दिवस मंदिरामध्ये जेवण असतं आणि पंगतमध्ये जेवण खूप छान वाटतं आणि खूप भारी वाटतं आणि जेवण 2-3 घास एक्स्ट्राच जातात. आता हरिपाठ चालू झाला आहे आणि तुम्ही आता लास्टपर्यंत बघा हरिपाठ कसा असतो आणि काय वाटतं हरिपाठामध्ये, कारण की खूप छान वाटतं हरिपाठमध्ये. आपलं एक प्रकारचं टेन्शनच निघून जातं आणि खूप आपण आनंदाने आता हरिपाठ संपला आहे आणि आम्ही मंदिरामध्ये बसलो आहे. दीपोत्सव चालू होणार आहे.
जसं प्रत्येक आपण संध्याकाळ झाले की आपण आपल्या तुळशीपाशी आपण एक दिवा लावतो, जसं त्या दिव्याचे आपण आभार मानतो की आपण ते अंधारातून प्रकाशाकडे नेतात. त्यासाठी ही एक छोटीशी प्रार्थना आहे आपण दिव्याकडे करतो आहे. तर प्रत्येकजण आपल्या मंदिराजवळ, प्रत्येक घराजवळ, गावातल्या प्रत्येक प्लेसवरती, ठिकाणावरती एक एक दिवा लावत आहेत. अशा प्रकारे आपण दिव्याचे आभार मानतो आहे. आणि हे खूप छान, खरंच खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. आणि तुम्ही बघताय की खूप असं वातावरण पण खूप असं शांत आणि असं एक दैविक, आध्यात्मिक असं मनाला शांतता वाटते. आणि यानंतरला हे सगळं होऊन मग जेवणाचं प्रोग्राम चालू होतो. रामचंद्र प्रभूच्या चरणाशी जैसी दीपकलिका धाकुटी जय श्री दीपकलिका धाकुटी परी बहु तेजा ते प्रगटी परी बहु तेजा ते प्रगटी जैसी सुबुद्धी येते कुटी म्हणू नये जैसे सद्बुद्धी येते म्हणू नये पार्था भोवती परी पार्था भोवती परी हे अपेक्षिते विचार शुरी हे अपेक्षिते विचार सुरी. रात्रीचे 12:30 वाजलेत आणि आमच्या महिला मंडळ खूप उत्साहाने पालखी सजवतात. आणि उद्या पालखी फिरणार आहे, आमच्या भेटीसाठी येणार आहे. बाजूलाच भजनसुद्धा चालू आहे. आणि पुढच्या ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच सपोर्ट करा. थँक्यू.